हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण ज्या सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये मानसशास्त्र सायकोलॉजीची एक सिरीज सुरू केलेली आहे. ती सायकोलॉजीची सिरीज महाटेट या एक्झामसाठी आणि CDPO या एक्झामसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर त्यामध्ये आपण यापूर्वीचं जे लेक्चर पाहिलेलं होतं अध्ययन प्रक्रिया म्हणून पाहिलेलं होतं. त्यामध्ये त्याचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्य, अध्ययन वक्र आणि पठारावस्था निर्माण होण्याची कारणं हे आपण त्यामध्ये डिस्कस केलेली होती. आता तो व्हिडिओ जो आहे तो ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देखील मिळेल. अध्ययन नावाचा जो टॉपिक आहे CDPOच्या परीक्षेला तो देखील फारसा महत्त्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये आलेली प्रश्न कोणती होती आणि त्या कुठले प्रश्न कसल्या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील त्याचंसुद्धा आपण डिस्कशन त्या टॉपिकमध्ये केलेलं आहे. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहणार आहोत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यामध्ये अध्ययन उपपत्ती हे आपण बघणार आहोत. अध्ययन उपपत्तीचे स्वरूप, त्याची वैशिष्ट्य आणि ज्या काही एक पद्धती आहेत उपपत्तीच्या त्या उपपत्तीच्या पद्धती आपण त्या संशोधकांनुसार त्यांच्या एक्सपेरिमेंट त्यांनी जे केलेले होते त्याच्यानुसार पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा अध्ययन उपपत्ती याचं वर्गीकरण जे आहे हे 3 ठिकाणी केलेलं आहे. एक आहे साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, आधुनिक उपपत्ती. आता या तिन्ही वर्गीकरणांमधील उपपत्तींमधील आपल्याला एक एक त्या ठिकाणी जो प्रयोग किंवा त्या उपपत्तीला जो नाव दिलेलं आहे ते उपपत्ती आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यात साहचर्यवादी जर म्हटलं आपण तर त्यामध्ये अभिजात अभिसंधान पद्धती आहे. थॉर्नडाईक यांचे चुका व शिका ही एक सहसंबंध पद्धती आहे. ठीक आहे. तर अशा ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्तीच्या सुद्धा एक दोन उपपत्त्या आपण माहितीस्तव बघणार आहोत. त्याच्यावरती प्रश्न कसे तयार होतात ते सुद्धा डिस्कशन यामध्ये करणार आहोत. आता ही वर्गीकरण तर या ठिकाणी अध्ययन उपपत्तीचं लक्षात घेतलं आपण, पण अध्ययन उपपत्ती म्हणजे काय असतं हे जर आपण थोडक्यात बघितलं तर अध्ययन आणि शिक्षण यामध्ये फरक आपण बघितला. शिक्षण व्यापक संकल्पना आहे, अध्ययन ही थोडीशी त्यामधील कौशल्याधिष्ठित व्यक्तिमत्व विकास आणि एक वन स्टेपमधली प्रोसेस आहे. म्हणजे शिक्षण या मोठ्या वर्तुळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी या अध्ययन म्हणून आपण लक्षात घेतलेल्या आहेत. तर अध्ययन प्रक्रिया ही कशी चालते किंवा कोणते घटक त्यामध्ये येतात आणि परस्पर संबंध त्यांचे कसे असतात आणि व्यक्तींकडून अध्ययन या प्रक्रियेद्वारे कशा पद्धतीनं होतं हे सर्व पूर्ण जी गोष्ट असते, हे पूर्ण जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण थोडक्यामध्ये अध्ययन उपपत्ती असं म्हणतो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे की अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय. विधानामध्ये दिलेले आहेत, हे 4ही विधानं त्या ठिकाणी आलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की अध्ययन प्रक्रिया त्यामधील येणारे घटक आणि त्यांच्यामधील परस्पर संबंध आणि त्या ठिकाणी या प्रक्रियेतून अध्ययन करणारा जो आहे त्याला अध्ययन कशा पद्धतीने होते ही त्यामध्ये एक प्रोसेस म्हणजे अध्ययन उपपत्ती होय. ठीक आहे. तर आता अध्ययन उपपत्तीच्या नुसार आपल्याला या ठिकाणी साहचर्यवादी उपपत्ती यामध्ये आता आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. यावरती प्रश्न देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सायकोलॉजीच्या बाबतीमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. तर साहचर्य उपपत्तीमध्ये सर्वात प्रथम आपण सहसंबंध उपपत्ती बघणार आहोत. आता सहसंबंध उपपत्ती हे जर नाव तुम्ही अध्ययन उपपत्तीचं ऐकलं तर यामध्ये सहसंबंध म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे S आणि R. S म्हणजे स्टिम्युलस म्हणजेच त्याला आपण उद्दीपक म्हणतो, R म्हणजे रिस्पॉन्स त्यालाच आपण प्रतिसाद असं म्हणतो. यांचा संबंध यामध्ये असतो, याच्या व्यतिरिक्त कुठलाही घटक यामध्ये आलेला नसतो. आता जे घटक यांच्यामध्ये येतील त्याच्या उपपत्ती वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. तर पुन्हा एडवर्ड थॉर्नडाईक या अमेरिकन शास्त्रज्ञानं अध्ययनाच्या बाबतीतल्या ज्या उपपत्ती आहेत त्या उपपत्ती सगळ्यात पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी केलेला आहे. 19व्या शतकामध्ये ज्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी येऊ लागल्या त्यामध्ये अध्ययन उपपत्तीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ॲनिमल इन्स्टिट्यूट हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. मानव प्राणी आणि मानवेतर जे प्राणी आहेत यांच्या अध्ययनामध्ये साम्यपणा त्यांना या त्यांच्या उपपत्तीतून आढळून आलेला आहे. त्याची काही गुण आणि त्याच्या काही मर्यादा देखील यामध्ये आहेत, ते आपण बघणारच आहोत. आणि दृढीकरण हे यामध्ये फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस या गोष्टी त्यांनी केल्या प्राण्यांवरती, मानवेतर प्राण्यांवरती किंवा मानवांवरती या ज्यावेळेस त्यांनी प्रयोग केलेले आहेत त्यांना त्या गोष्टी यांच्यामधून आढळल्या. त्यामध्ये पहा आपण या ठिकाणी त्यांचा फोटो तर पाहिलाच, पण त्यामध्ये एक त्यांनी प्रयोग मांजरीवरती केलेला होता. आता मांजरीवरती केलेला प्रयोग एक मिनिटात मी तुम्हाला सांगतो काय केलेलं होतं त्यांनी. त्या
एका मांजरीला एका पेटीमध्ये बंद केलेलं होतं श्वासोच्छ्वास जाण्याएवढी, आणि तिला एक अन्न आपलं ठेवलेलं जे आहे हे अन्न दिसण्यासाठी तिला एक तेवढी जागा त्यामध्ये दिसण्यासाठी एक ठेवलेली होती. म्हणजे त्याला आपण एक प्रकारे छोटीशी खिडकी वगैरे ठेवली होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्या खिडकीतून त्या मांजरीला आपल्याला काय खायला ठेवलंय हे तिला बाहेरचं दिसेल अशी ती खिडकी होती. मग त्या मांजरीला त्या ठिकाणी मासे प्लेटमध्ये आणून ठेवलेले दिसले. मग पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी सापडत नव्हता. परंतु त्यांनी त्या प्रयोगामध्ये त्या दरवाजाला एक दोरी बांधलेली होती. ज्यावेळेस ती दोरी ओढली जाईल त्यावेळेस ते दरवाजा उघडेल आणि त्या दरवाजातून त्या मांजरीला त्या माशापर्यंत पोहोचता येईल अशी सिस्टीम त्यामध्ये केलेली होती. मग मांजरीने खूप प्रयत्न केले मासे मिळवण्याचे, पण खूप अशा प्रयत्नांच्या नंतर योगायोगाने का होईना दोरीवरती तिचा हात पडला, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावरती मांजर पटकन गेला आणि मासे खाऊन घेतली. पण तिला एवढं कळलं नाही की दोरी ओढल्यामुळे दरवाजा उघडला म्हणून. आता हा योगायोग समजायचा. मग यामध्ये ही पद्धत लक्षात घेत असताना सहसंबंध उपपत्ती कशाची साधलेली आहे इथं, तर एक उद्दीपक आहे आणि प्रतिसाद आहे. आता इथं तिला उद्दीपक काय होतं, तिला भूक लागलेली होती. मग प्रतिसाद काय झाला, तर प्रतिसाद चुकत चुकत का होईना, योगायोगाने का होईना, उशिरा का होईना, सावकाश का होईना, परंतु तो त्या ठिकाणी झाला आणि प्रतिसाद मिळाला. म्हणजे या ठिकाणी सहसंबंध उपपत्ती हेच सांगते आपल्याला की आपल्याला या ठिकाणी ज्या टप्प्यातून जावं लागतं त्या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे आपण बघितला तर त्यामध्ये हेतू आहे. मासे ठेवलेले आहेत, तिला ते खायचे, तो हेतू आहे. तो हेतू साध्य करण्यासाठी शोध सुरू झाला, शोधनाची प्रक्रिया आहे. शोधन करू लागली ती आपल्याला ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल, प्रयत्न झाला त्यामध्ये, बरोबर. त्यामध्ये चुका देखील झाल्या, वेळ देखील गेला, सावकाश का होईना तिचा हेतू त्या ठिकाणी साध्य झाला. आणि योगायोगाने झाल्यामुळं अध्ययन त्या ठिकाणी झालेच असं काही आपण सांगू शकणार नाहीत. परंतु या ठिकाणी ज्या वेळेस सारखे सारखे प्रयोग या ठिकाणी होत राहतील त्यावेळेस त्या मांजराला देखील एक काही काळानंतर कळेल की आपला जो उद्दीपक आहे, आपल्याला जो स्टिम्युलस आलेला आहे त्याचा रिस्पॉन्स देताना डायरेक्ट दोरी ओढायची, खिडकी उघडायची किंवा दरवाजा उघडायचा आणि प्लेटमधले मासे खायचे. अशा पद्धतीने या ठिकाणी सहसंबंध उपपत्ती ही जी आहे ही आपण लक्षात घ्यायची. आता मर्यादा काय आहे त्याच्या, वेळ खूप जातो, बरोबर, चुकत चुकत खूप शिकतो आणि वेगळ्या ठिकाणी या उपपत्तीचा वापर होईलच किंवा त्याचं जे आत्ता मांजराने जे कौशल्य मिळवलेलं आहे ते कौशल्य दुसऱ्या कुठल्या ठिकाणी किंवा परिस्थितीमध्ये कामी येईलच असंही काही नाही. त्यामुळं सहसंबंध उपपत्ती जी आहे हा पहिला अध्ययन उपपत्तीचा प्रकार किंवा पहिला जो प्रवास या ठिकाणी सुरू झालेला होता तो बऱ्याच ठिकाणी आपण अनुभवलेला आहे. क्रीडा कौशल्य असेल, चुकत चुकत शिका ही प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणून देखील ओळखली जाते. सहसंबंध उपपत्तीवर आधारित आहे. अध्ययनाची कुठली उपपत्ती त्यामध्ये आहे, कोणी मांडली, अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत का रशियन शास्त्रज्ञ आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. साहचर्य म्हणजे संबंधावर आधारित असलेल्या उपपत्त्या असतात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण त्याचे गुण, दोष आणि ती काय वैशिष्ट्य होती ती या ठिकाणी बघितलेली आहेत. आता त्यामध्ये आपण या थॉर्नडाईक यांच्या सहसंबंध उपपत्तीचे काही नियम त्यांनी मांडले, ते नियम आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये थॉर्नडाईकचा जो नियम होता त्यामध्ये सज्जतेचा किंवा तयारीचा हा पहिला नियम होता. त्यामध्ये एक तयारी असणं किंवा सज्जता असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की एक शारीरिक आणि मानसिक ही शक्ती एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा तयारीसाठी फार महत्त्वाची असते हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा नंतर अध्ययनविषयक नियमामध्ये पुनरावृत्तीचा नियम आहे. रेपिटेशन या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस अभ्यासतो, शिकतो त्यावेळेस त्यामध्ये थोडीफार प्रॅक्टिस ही असणं आवश्यक आहे. आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे सराव केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी काय होतो, यशस्वी होत असतो. मग या ठिकाणी सरावाला देखील महत्त्व करण्यात आलेलं आहे. आणि पुढे परिणामाचा नियम आहे. परिणामाचा नियम हा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे की इथं सहसंबंध आहे. यामध्ये उद्दीपक आणि प्रतिक्रिया, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांचा संबंध जितका वेळ चालत राहील किंवा जितका वेळ तो संबंध त्या ठिकाणी टिकेल तितकं दृढीकरण त्यामध्ये होईल. म्हणजे ज्या वेळेस प्रतिसाद मिळेल त्यावेळेस या उद्दीपकाकडून आलेला जो उद्दीपकासाठी जो आलेला प्रतिसाद आहे त्यामधला संबंध हा मजबूत होईल, दृढीकरण त्याच्यामध्ये होईल. दृढीकरण म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट आपण जर केली तर तो पहिला अनुभव झाला, पण त्याच पहिल्या अनुभवाचा वापर हळूहळू येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या गोष्टीसाठी करणं आणि त्याच्यामध्ये
त्या ज्ञानात्मक गोष्टी विकसित होणं. म्हणजे हळूहळू कौशल्य त्या ठिकाणी येत असतं. परिणामाचा नियम हाच सांगतो की उद्दीपकाचा आलेला प्रतिसाद याचा जो संबंध आहे तो दृढ होण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आता या अध्ययनविषयक नियम थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहेत, पण याचा अध्ययनामध्ये काय उपयोग आहे, शैक्षणिक महत्त्व काय आहे, तर लक्षात घ्या, चुकत चुकत का होईना हे शिकणं, शारीरिक किंवा मानसिक इच्छाशक्ती असणं, याच्या मागे हे लक्षात घ्या. मांजरीचं जसं उदाहरण आपण बघितलं तसं तिला मासे खायचे होते. मासे खाण्यासाठी तिने तडफड केली आणि दोरी ओढली, दरवाजा उघडला, प्रतिसाद मिळाला. म्हणजे हळूहळू याचं दृढीकरण झालं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये प्रेरणा असणं फार महत्त्वाचं आहे. ही प्रेरणा जागी झाली पाहिजे, त्याच वेळेस त्या ठिकाणी रिस्पॉन्स येऊ शकतो, प्रतिक्रिया येऊ शकते, तयारीचं किंवा मानसिक परिपक्वता वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येत असतात. म्हणजे स्पोर्टच्या बाबतीमध्ये बघितलं आपण, म्हणजे स्पोर्टी जे खेळाडू असतात, क्रीडा कौशल्य जे असतात, हे क्रीडा कौशल्यामध्ये प्रयत्नप्रमाद पद्धतीचा किंवा सहसंबंध पद्धतीचा हा एक फार जवळचा संबंध यामध्ये आढळून आपल्याला येतो. ठीक आहे. तर शैक्षणिक महत्त्वामध्ये एका शिक्षकाने देखील एक प्रबलन विद्यार्थ्यांचं केलं गेलं पाहिजे. चुकत चुकत का होईना ते शिकतायत, ही प्रोसेस जरी थोडीशी सावकाश असली तरी त्या ठिकाणी मात्र या विद्यार्थ्यांचं प्रबलन अध्ययनामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, त्यांचा संबंध दृढ करण्यासाठी वेळ जरी जात असला तरी ते करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी इच्छाशक्ती, प्रेरणा ही त्या ठिकाणी वेळोवेळी ही पुरवली गेली पाहिजे आणि अध्ययन हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. अभिसंधान, आता यामध्ये अभिजात अभिसंधान पद्धती आहे. आता अभिजात अभिसंधान पद्धती म्हणजे काय आहे की यामध्ये सुद्धा सहसंबंध प्रस्थापित केला गेलेला असतो. आता अभिसंधान म्हणजे नेमकं लक्षात घ्या की उद्दीपक आला, उद्दीपकाच्या नंतर त्याच्यामध्ये प्रतिक्रिया येणारच. मग या दोन्हीमध्ये जसं साहचर्य झालेलं आहे तसं याच्यामध्ये एक एक्स्ट्रा घटक टाकलेला आहे, फक्त तो पावलाव या रशियन शास्त्रज्ञाने टाकलेला आहे आणि त्यांनीच ही अभिजात अभिसंधान पद्धती मांडलेली आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आता कृत्रिम चेतक या ठिकाणी पाहायला मिळतंय तुम्हाला की ज्या वेळेस एक नैसर्गिक उद्दीपक असतं, त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, आणि त्याला दिला गेलेला रिस्पॉन्स ही जी प्रतिक्रिया असते, या प्रतिक्रियेमध्ये जसा नैसर्गिक उद्दीपक जो आहे त्या नैसर्गिक उद्दीपकामध्ये एक तिथं आपल्याला कृत्रिमपणा आणावा लागतो. आता कृत्रिमपणा कसा आणावा लागतो, तर त्या ठिकाणी आता मला समजा भूक लागलेली आहे, मला भूक लागल्यावरती माझी प्रतिक्रिया आहे जेवण करणं. परंतु ज्या वेळेस मला भूक लागली त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा आवाज, किंवा शाळेच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो त्यावेळेस शाळेमध्ये मधल्या सुट्टीची घंटा ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस ॲटोमॅटिक आपल्याला भूक लागायची, किंवा त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे भूक अतिशय तीव्र व्हायची आपली. म्हणजे हाच प्रयोग, अशाच पद्धतीचा एक पावलव या शास्त्रज्ञाने प्रयोग केलेला आहे. तो कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. कृत्रिम चेतक या ठिकाणी काय लावलेलं आहे ते आपण आता त्या ठिकाणी बघूया. एका कुत्र्याला रूममध्ये बांधलेलं आहे. आता त्याला अन्न द्यायचं आहे. त्याला ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस निश्चितच त्याला टायलिन नावाचा घटक किंवा लाळ त्याच्या तोंडामध्ये उतरणार आहे. मग यामध्ये कृत्रिम चेतक त्यांनी एक बेल ठेवलेली होती. ज्यावेळेस कुत्र्याला भूक लागेल त्यावेळेस तिथं अन्नाची ज्यावेळेस प्लेट येईल त्यावेळेस ती अन्न देताना किंवा त्याला जे जेवण द्यायचं आहे ते देत असताना त्या ठिकाणी त्या बेलचा आवाज केला जायचा. मग हळूहळू असं करत असताना बऱ्याच सरावानंतर या ठिकाणी जेव्हा नैसर्गिक उद्दीपक जो आहे, खाण्याचं ताट जे आहे ते त्या ठिकाणी, किंवा जी लाळ आहे ती लाळ बेल वाजल्याच्या नंतर कुत्र्याची सुटायला सुरू झाली. म्हणजे पहिल्यांदा ताट पाहिल्यावर भूक लागल्यामुळं नैसर्गिकपणे तिथं कुत्र्याला लाळ यायची तोंडामध्ये. पण हळूहळू लाळ किंवा जेवण करत असताना किंवा भूक लागल्यावरती ते जेवण करताना जसं जसं बेलचा आवाज कानावर त्याच्या पडू लागला तसं तसं या कृत्रिम चेतकाची त्याला सवय होऊ लागली. आणि या सवयीवरून त्याचं दृढीकरण काय झालं माहिती आहे का, तर कालांतराने त्याला भूक जरी नसली लागली तरी त्या ठिकाणी त्या बेलचा आवाज केला तर त्याला लाळ सुटू लागली किंवा तो त्या ठिकाणी तिथं प्रतिसाद देऊ लागला. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की इथं कृत्रिम चेतक
वापरून त्या ठिकाणी आपण एक नैसर्गिक उद्दीपकच्या ऐवजी कृत्रिम उद्दीपक आणि एक प्रतिक्रिया ही घेण्याचा प्रयत्न पॅवलॉव या संशोधकानं त्यामधून घडवून आणलेला होता, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर यामध्ये बघा जसं शाळेमध्ये आहे, शाळेमध्ये बेल वाजते त्यावेळेस मुलं जातात, किंवा नंतर आपण लेक्चर घेत असताना किंवा लेक्चरर्स ज्यावेळेस वर्गामध्ये येतात त्यावेळेस ॲटोमॅटिकली आपण स्टँडिंग पोझिशनमध्ये येतो, किंवा आपल्याला कोणी मित्र भेटला तर आपण त्यावेळेस ती लगेच हॅलो किंवा हाय हे ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी येतं. म्हणजे हे सरावाने त्या ठिकाणी दृढीकरण होत असतं. एक कुत्र्याला जसं नैसर्गिक अन्न, म्हणजे त्याचं जे अन्न दिलं हे एक लाळ जी आहे ही एक नैसर्गिक अन्न जे आहे त्या ठिकाणी, आणि घंटानाद जे आहे हे कृत्रिम चेतक त्या ठिकाणी दिलं. घंटानाद म्हणजेच बेल त्या ठिकाणी जी वापरलेली होती ती कृत्रिम चेतक म्हणून वापरलेली होती. आता या दोन्हींचा संबंध त्या ठिकाणी साधून अभिसंधान म्हणजे काय, तर नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक त्या ठिकाणी देऊन प्रतिक्रिया काय आहे याचा ज्यावेळेस संबंध शोधला जातो त्याला अभिसंधान असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ही उदाहरणं आपण थोडक्यात बघितली आणि ही पद्धत नेमकी काय होती ते सुद्धा या ठिकाणी बघितलेलं आहे. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर ही पूर्ण मेकॅनिझम तुमच्या लक्षात आलेलं जर असेल तर ती विधानं योग्य आहेत का अयोग्य आहेत हे तुम्हाला ठरवता येईल. ठीक आहे, यामध्ये स्किनर यांची साधक अभिसंधान ही एक उपपत्ती यामध्ये फार महत्त्वाची आहे. आता लक्षात घ्या, स्किनर बॉक्स किंवा कबुतराचा प्रयोग हे तुम्ही ऐकलं असेल कधीमधी. तर यामध्ये तुम्हाला अगोदर ती मी स्टोरी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टीकडे येऊया. ठीक आहे, एका कबुतराच्या पिंजऱ्यामध्ये किंवा एका बॉक्समध्ये पॅक केलेलं होतं, त्याला स्किनर बॉक्स म्हणून म्हटलेलं आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत स्किनर हे. तर कबुतराला त्या ठिकाणी बंद केल्याच्या नंतर त्या विशिष्ट रंगाचे त्या ठिकाणी गोल गोल स्पॉट दिलेले होते त्या बॉक्समध्ये. ज्यावेळेस काळा रंग आणि पांढरा रंग होता त्यावेळेस काळ्या रंगावर ज्यावेळेस कबुतरांनी चोच मारली भूक लागल्यावर, त्याला ज्यावेळेस उद्दीपक जाणवू लागलं त्यावेळेस काहीतरी प्रतिसाद, म्हणजे उद्दीपक त्या ठिकाणी त्याला भूक लागली, मग प्रतिसाद काहीतरी यावा म्हणून त्याने काळ्या रंगाच्या ज्यावरती चोच मारली त्यावेळेस त्याला काही मिळालं नाही. पण पांढऱ्या रंगावरती ज्यावेळेस त्यानं चोच मारली त्यावेळेस त्याला थोडंसं दाणी मिळाली, म्हणजे त्याने खाऊन घेतली. मग आता त्याला ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेस त्यानं तशा पद्धतीने पांढऱ्या रंगावरती चोच मारण्यास सुरुवात केली. परंतु स्किनर यांनी काय केलं, त्याच्यामध्ये थोडासा चेंज केला, पुन्हा रेड आणि व्हाईट कलर त्याच्यामध्ये परत लावला. मग त्यामध्ये रेड कलरवरती परत कबुतराने 1-2 वेळेस चोच मारणे, परंतु तिथे काहीच मिळालं नाही. पांढऱ्या रंगावर चोच मारली, तिथे काहीच मिळालं नाही. मग या ठिकाणी परत पुन्हा त्यांनी थोडंसं याच्यामध्ये एक पायऱ्या चेंज केल्या, थोडंसं क्रम थोडासा बदलला कलरचा, आणि त्या कलरनुसार क्रम बदलल्याच्या नंतरही असं त्यांच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी कबुतराला दाणे मिळत होते चोच मारल्यावर त्या ठिकाणी कालांतराने कबुतरांची एक समायोजनाची शक्ती त्या ठिकाणी झाली. त्या साधनाला त्या ठिकाणी आपल्या प्रतिसादातून किंवा आपला नैसर्गिक उद्दीपक आणि स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांच्या क्रियेमध्ये एक अशा पद्धतीनं साधन बनवून घेतलं आणि तेच साधनीभूत त्या ठिकाणी झालं आणि अध्ययन निष्पत्ती घडून आली. म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी त्या कबुतराची भूक भागली. म्हणजे इथं लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे की एका साधनाच्या रूपाने विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करून घेतलेली असतात. ते साधन त्यावेळेस साधनीभूत बनतं आणि अशाच साधनीभूत साहित्यामधून उद्दिष्ट प्राप्ती अध्ययन निष्पत्तीची होत असते. त्यावेळेस त्याला आपण साधक अभिसंधान निष्पत्ती असं म्हणत असतो. ठीक आहे, तुम्हाला कुठे वाचनात आलं असेल तर यामध्ये तसेच तुम्हाला देखील एक ही स्टोरी पाहायला मिळेल. यामध्ये बघा साधनीभूत हे झालेलं आहे. क्रमन्वित अध्ययन म्हणजे आता जसं प्रयोग त्या ठिकाणी कबुतरावरती झाला स्किनर बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सुद्धा एक क्रमन्वित पायऱ्यांनुसार एक थोडी उद्दिष्ट किंवा वेगवेगळ्या प्रयोग त्याच्यावरती करून वेगवेगळ्या समस्या निर्माण करून त्या ठिकाणी हे साधक अभिसंधान साधून आणलेलं आहे. आणि प्रबलन हे सर्वात महत्त्वाचं तत्त्व त्यामध्ये आहे. प्रबलन जर केलं तर आत्मविश्वासाने पुढील कामसुद्धा त्या ठिकाणी या क्रमन्वित अध्ययन असेल किंवा या साधक अभिसंधानामध्ये असेल हे निश्चितच पूर्णत्वाकडे जातं. तर जे आपण या ठिकाणी आत्ता साहचर्य किंवा यापूर्वीचं पावलॉवचं किंवा स्किनरचं साधक अभिसंधान जे आहेत हे आपण या ठिकाणी बघितले. त्यामध्ये
आपण साहचर्यवादी उपपत्तीचा अभ्यास केलेला होता. आता यानंतर आपण पुढच्या गोष्टीकडे जाणार आहोत. त्यामध्ये आपण समाकारवादी किंवा एक समष्टीवादी उपपत्ती हे अभ्यासणार. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये आता आपण बघूया. या अगोदर आपण थोडीशी साहचर्य अध्ययन उपपत्ती बघितली होती. आता ज्ञानात्मक जो प्रकार आहे दुसरा त्यामध्ये बघूया. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये कोहलर, कोफ्का आणि वर्धायमान या समष्टीवादी किंवा समाकारवादी मानसशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी एक अध्ययन निष्पत्ती सांगितली. त्याला आपण समाकारवादी किंवा समष्टीवादी अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. एक प्रकारे मर्मदृष्टीमूलक असं सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याला ओळखतो. पण सुरुवातीला बघा, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये काय असतं, जसं साहचर्यामध्ये एक संबंध साधलेला असतो स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांचा, मात्र इथं स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांच्या व्यतिरिक्त तिथलचं एन्व्हायरमेंटसुद्धा तितकंच जबाबदार असतं. म्हणजे परिसराचा त्या ठिकाणी विचार केलेला असतो. म्हणजे एखादा उद्दीपक असेल त्याला प्रतिसाद देत असताना निसर्गाचं त्या ठिकाणी आपल्याला विषय हा घ्यावा लागत असतो. कारण त्या निसर्गातून काही ना काहीतरी तो व्यक्ती असेल, प्राणी असेल, कुठला ना कुठला तरी अनुभव तो शिकत असतो आणि त्या पूर्वानुभवावरून एक त्याचं काहीतरी थोडंसं ज्ञान हे झालेलं असतं, काहीतरी जाण झालेली असते, कुठला तरी अनुभव त्याने लक्षात घेतलेला असतो. त्याला आपण एक प्रकारे मर्मदृष्टी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीमध्ये या गोष्टींची वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्यायला हवी. कोहलर, कोफ्का आणि वर्धायमान यांनी समाकारवादी, आता या ठिकाणी एक नाव जे आहे हे या ठिकाणी तुम्हाला अध्ययन उपपत्तीचं देतो. ज्ञानात्मक उपपत्तीमधलीच ही उपपत्ती आहे. त्यालाच आपण समाकारवादी किंवा एक प्रकारे समष्टीवादी अध्ययन निष्पत्ती म्हणून पहिला प्रकार आपण या ठिकाणी बघूया. सुलतान नावाच्या चिंपांझीवर कोहलर या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केलेला होता. उंचावरती, विशिष्ट उंचावरती केळीचा घड बांधलेला होता आणि त्या ठिकाणी त्याला त्या बंद खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आता इथं लक्षात घ्या, ही समाकारवादी आणि समष्टीवादी जी अध्ययन निष्पत्ती आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ही अध्ययन करत असताना समस्या समजणे, समस्या काय आहे हे समजणे. इथं मी तुम्हाला एक एक लाईन दिलेली आहे. त्यामध्ये बघा, अध्ययन होत असताना समस्यायुक्त परिस्थिती त्या ठिकाणी जाणून बुजून निर्माण केलेली होती. या प्रयोगामध्ये होतंय काय ते पाहण्यासाठी. मग कोहलर यांनी ही परिस्थिती निर्माण केल्याच्या नंतर त्या चिंपांझीने आजूबाजूला बघितलं. आजूबाजूला खोलीमध्ये 2 ते 3 खोके त्या ठिकाणी पडलेले होते. मग ते खोके पडलेले असताना मग त्याने ते केळीचा घड हाताला आणण्यासाठी ते खोके एकमेकावरती ठेवले आणि त्याच्यावरती चढून ते केळीचा घड घातला. पुन्हा नंतर दुसरा प्रयोग त्यांनी करून बघितला. तो केळीचा घड हा विशिष्ट उंचीवर खोलीच्या बाहेर ठेवला. त्यांनी समस्यायुक्त परिस्थितीमध्ये खोके बाजूला काढून 2 मोठे मोठे बांबू त्या ठिकाणी ठेवले. मग निरीक्षण केलं, संपूर्ण आणि संकलित निरीक्षण त्या ठिकाणी झालं. थोडासा वेळ गेला आणि त्यामध्ये मर्म जाणलं. दोन्ही लाकडं एकमेकांना जोडले तर विशिष्ट उंची त्या ठिकाणी तयार झाली आणि त्याच्यानुसार त्या समस्येचं सोडवलं किंवा समस्येचं विमोचन त्या सुलतान या चिंपांझी माकडाने त्या ठिकाणी करून आणलं. म्हणजे हे झाला प्रयोग. परंतु मानवी जीवनावरती सुद्धा अगदी तशाच पद्धतीने एक अध्ययन निष्पत्तीचा जर प्रयोग आपण घेतला तर समस्यायुक्त परिस्थिती जर असेल तर त्याचं निरीक्षण आणि त्याचं संपूर्ण व संकलित एक समग्रता म्हणतो आपण त्याला. मग समग्रता म्हणजे त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की समस्येची जाणीव किंवा पूर्ण गोष्ट जी आहे ती विचारात घ्यायची, पृथक्करण करून ती पाहायची नाही, तर ती एक प्रकारे कशा पद्धतीनं पाहायची, एक संकलितदृष्ट्या ती आपण पाहायची. त्याच्यावर आपण काही वेळ गेल्यानंतर ती आपल्याला मर्मदृष्टी त्या ठिकाणी आपण विचारात घेतली आहे ज्ञानात्मकची. कारण ही शेवटी एक नॉलेजेबल गोष्ट आहे. नॉलेज डेव्हलप होण्यासाठी विशिष्ट आकलन त्या परिस्थितीमध्ये होण्यासाठी निरीक्षण आवश्यक आहे, निरीक्षण संकलित आवश्यक आहे, समस्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सुटणार. अशा पद्धतीचं या ठिकाणी जशी जास्त जोर दिलेला आहे. प्रेरणा आणि व्यक्तिमत्व यांचा देखील विचार जास्तीत जास्त केलेला आहे. व्यक्तीला काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी प्रेरणेची गरज असते आणि या प्रेरणा ही त्याला आजूबाजूच्या आपल्या परिसरातून मिळते, त्या क्षेत्रातून मिळत असते. मग यामध्ये क्षेत्र महत्त्वाचं का धरलं, कारण त्या क्षेत्रामधूनच तो व्यक्ती हा आपली गरज भागवत असतो, शिक्षण भागवत असतो किंवा आपली कुठलीही गोष्ट तो मिळवत असतो. त्यामध्ये जीवन क्षेत्राचे स्वरूप हे या ठिकाणी अध्ययन क्षमतेच्या स्वरूपामध्ये त्यांनी लक्षात घेतलेलं आहे.
वर्तमानकालीन परिस्थिती महत्त्वाची म्हणून सांगितलेलं आहे, ना की भूतकालीन आणि भविष्यकालीन. आणि प्रबलीकरण तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रबलीकरणामुळं त्या ठिकाणी अध्ययन हे महत्त्वाचं बनतं. जीवन कक्षेच्या स्वरूपात किंवा जीवन कक्षा जी आहे ही अध्ययन क्षमता समजून त्या जीवन क्षेत्राच्या संदर्भात त्यामध्ये वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे असं लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती या ठिकाणी आपल्याला सांगत असते. तर जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे हे लेविनच्या बाबतीत परीक्षेमध्ये आपल्याला वन लाईन क्वेश्चन येऊ शकतो. हे कोणाच्या उपपत्तीचं निकष आहे असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेस आपण या ठिकाणी गोंधळात पडता कामा नये. ठीक आहे. तर आता पुढचं आपण आसुबेल यांची एक अध्ययन व अनुदेशन उपपत्ती अभ्यासणार आहोत. अध्ययन उपपत्ती मांडण्यामध्ये ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे. आता यामध्ये पाठ्यवस्तूवर विशेष भर आसुबेल यांनी दिलेला होता, कारण त्याच्यामध्ये अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन होणं हे शालेय जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे असा निष्कर्ष या ठिकाणी काढून आसुबेल यांनी ही उपपत्ती काढलेली आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं आवश्यक आहे. मूर्त म्हणजे जी माहीत आहे गोष्ट ती, आणि अमूर्त म्हणजे त्या मूर्ताकडून म्हणजे माहिती घेत एका गोष्टीहून दुसरी, दुसऱ्या गोष्टीहून तिसरी, अशा पद्धतीने अमूर्ताकडे जाणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणे म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे असं सांगितलेलं आहे. विविध पद्धती, मग या सगळ्या गोष्टी फॉलो होण्यासाठी अध्ययन निष्पत्तीमध्ये एक शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे, तर त्यामध्ये शिक्षकाला विविध पद्धतीची जाणीव असली पाहिजे आणि शैक्षणिक अनुभव देखील त्याच्याकडं असणं हे तितकंच आवश्यक आहे. मग या सर्व गोष्टी अध्ययन व अनुदेशन उपपत्तीमध्ये येतात. पुन्हा नंतर अग्रत संघटक प्रतिमान हे त्यांनी मांडलेलं होतं. आता हे अग्रत संघटक प्रतिमान जे आहे याला ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल म्हणून नाव दिलेलं आहे. आता यामध्ये 4 गोष्टी खास करून लक्षात घेण्यासारख्या आहेत. या प्रतिमानाच्या आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की अग्रत संघटक प्रतिमान आसुबेल यांनी कुठल्या गोष्टींचा महत्त्वाचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे, तर याचं अध्ययन व अनुदेशन उपपत्तीमधलेच गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. एकतर पहिली गोष्ट, मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्यामध्ये योग्यरित्या करता आलं पाहिजे. पुन्हा त्या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण आपल्याला त्यामध्ये घडवून आणता आलं पाहिजे, म्हणजे विविध गोष्टी एकत्रित करणे. पुन्हा नंतर नवीन ज्ञान मिळालेलं असेल ते पूर्वज्ञान त्याच्या बाबतीत काय होतं, या पूर्वज्ञानाचा आणि नवीन ज्ञानाचा संबंध त्या ठिकाणी काय आहे तो गोळा करायचा. आणि त्यानंतर जुने ज्ञान आणि नवीन ज्ञान यामध्ये काय फरक आहे तो एक या प्रतिमानामध्ये बघितला जातो. म्हणजे अध्ययन निष्पत्ती म्हणजे या प्रतिमानामध्ये गोष्टीचं पूर्ण स्वरूप किंवा मुद्द्याचं पूर्ण या ठिकाणी अध्ययन होण्यासाठी या 4 गोष्टींची आवश्यकता किंवा 4 गोष्टी या प्रतिमानातल्या आपण विचारात घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या गोष्टीकडं या ठिकाणी जाऊया. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीच्या मध्ये जेरोम ब्रुनर यांची ज्ञानात्मक अध्ययन विषयक उपपत्ती आपण आता बघूया. या जोड्या लावामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. ज्ञानात्मक विकासात्मक मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणून आणि पियाजे यांच्या विचाराचा प्रभाव असणारे ब्रुनर यांनी ज्ञानाचं रूपांतर ह्याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग काढून टाकायचा आणि नव्या माहितीमधला आवश्यक जो भाग आहे तो नेहमी समाविष्ट करत राहायचा. म्हणजे यामध्ये वेळोवेळी मुलांचे उद्दिष्ट हे साध्य झालेले आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मूल्यमापन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा आणि यासाठी त्या ठिकाणी ज्ञानाची पर्याप्तता आणि समर्पकता ही तिथं चेक करणं देखील तितकीच महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं. पुन्हा नंतर यामध्ये ब्रुनर यांनी संबोध निर्मिती आणि संबोध संघटन याचंसुद्धा एक गोष्ट ही जी आहे ही या उपपत्तीमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे कितपत ज्ञान जे त्यामध्ये अध्ययन करताना आवश्यक अनुभव त्या विद्यार्थ्याला येतो का, त्या अनुभवाचं आकलन त्याला होतं का, त्याचं उपयोजन त्या परिस्थितीमध्ये त्याला करता येतं का, हे तितक्याच गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून सर्व गोष्टी जरी उपपत्तीच्या असल्या तरी त्या ठिकाणी उद्दिष्टपूर्तता ही वेगवेगळ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनाने प्रत्येक संशोधकानं या ठिकाणी अभ्यासलेली आहे. हे आपण या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. आपल्याला या शास्त्रज्ञ माहिती विचारली तर त्यांच्या उपपत्तीचं नाव लक्षात येणं आवश्यक आहे आणि मुख्य भर त्यांचा कशावर होता हे सांगता येणं आवश्यक आहे. यामध्ये संकल्पना प्रगती प्रतिमान जे आहे हे अध्यापन प्रोसेस आहेत, अध्यापन प्रतिमान आहेत. त्यामधील संकल्पना प्रगती प्रतिमानामध्ये
एक महत्त्वाची गोष्ट ब्रुनर यांनी विचारात काढलेली होती. त्यामध्ये बघा त्याच्या विशिष्ट पातळ्या दिलेल्या आहेत. तर त्यावेळेस विद्यार्थी हा मूर्त पातळीवर असेल त्यावेळेस त्याचा एक प्रकारे समस्या परिचय त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे, किंवा समस्या असेल किंवा विविध घटक असतील, गोष्टी असतील, यांचं वर्गीकरण या परिचयाच्या नंतर होणं आवश्यक आहे. आणि वर्गीकरण झाल्याच्या नंतर ज्यामध्ये जे अज्ञान आहे ते ज्ञानामध्ये मिळवणं ही एक पातळी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जसं जसं अनुभव त्याचे वाढत राहतील तसे तसे एकदम बेसिक लेवलपासून ते कौशल्याधिष्ठित लेवलपर्यंत हा विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतो. अशी अध्ययन ज्ञानात्मक उपपत्ती ही ब्रुनर यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. तर आता यानंतर आपण महत्त्वाची एक गोष्ट जी पाहणार आहोत त्याकडे जाऊया. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता यामध्ये अध्ययन उपपत्तीमध्ये प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम आणि बांदुरा यांचे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. आता परीक्षेमध्ये आपल्याला यावरती प्रश्न येतील, हे तुम्ही या ठिकाणी मी सांगतोय त्यावेळेस ते मुद्दे नोट डाऊन करून देखील घेत चला. तर बघा, प्रभुत्व संपादन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण एक कौशल्य निर्माण करणं किंवा एक प्रभुत्व आपण मिळवणं, याचा अर्थ प्रभुत्व संपादन असतो. आता ही उपपत्ती काय सांगते तर याचे 2 गट याच्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रभुत्व कधी संपादन करतो आपण, ज्यावेळेस आपण त्या गोष्टीची पूर्णपणे खात्रीशीर पडताळणी करतो, त्यालाच आपण या भाषेमध्ये मूल्यमापन करतो असं म्हणत असतो. ठीक आहे. तर मूल्यमापनामध्ये समाकलित मूल्यमापन आणि वैकसिक मूल्यमापन असे 2 गट पडलेले आहेत. समाकलित मूल्यमापन यामध्ये विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर किती उद्दिष्ट साध्य झाली हे तिथं चेक केलं जातं. आणि वैकसिक मूल्यमापनामध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी उद्दिष्ट जी साध्य होत आहेत ती त्या ठिकाणी चेक केलेली असतात. ठीक आहे. आता प्रभुत्व संपादन आणि निकष संदर्भ मूल्यमापन ह्या गोष्टीचा एकमेकांशी संबंध आहे. निकष जे आहेत ते निकष एक संदर्भ त्या निकषामध्ये आणि त्या संदर्भाचं निकष हे चेक करून पाहणं, मूल्यमापन करणं हे या ठिकाणी प्रभुत्व संपादनाचं एक महत्त्वाची उपपत्ती या ठिकाणी डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेली आहे. म्हणजे अध्ययन उपपत्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूल्यमापनाशी निगडीत त्यांनी डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेलं आहे. प्रभुत्व संपादन हे करताना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्याला वेळही लागू शकतो. मग त्या वेळ लागण्यामध्ये शिक्षकाची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. त्यामध्ये प्रबलन आलं किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचं मार्गदर्शन काही विद्यार्थ्यांना जास्त द्यावं लागतं तर काही विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्येच जास्तीत जास्त मिळतं. तर आता पुढे बांदुरा यांची सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अतिशय सोपी आहे. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की समाजाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्या निरीक्षणातून आपण काहीतरी शिकतो. लहान मूल एखाद्या मोठ्या व्यक्तीला ज्यावेळेस पाहतं, निरीक्षण करतं, त्यावेळेस तेच मूल त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतं. अगदी तशाच स्वरूपामध्ये मनुष्य प्राणी समाजामध्ये सुद्धा बऱ्याच काही आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करतो आणि त्या गोष्टी जर आवडल्या तर त्याचं अनुकरण करायला लागतो. त्यामुळं बांदुरा यांनी निरीक्षण व अनुकरण ही उपपत्ती या ठिकाणी महत्त्वाची मांडली. आणि प्रतिकात्मकता व स्वयंनियंत्रण अशा 2 गोष्टी, या 2 गोष्टींवर मुख्य भर बांदुरा यांनी दिला. प्रतिकात्मक म्हणजे काय की एक प्रतीक असतं, त्या प्रतिकाकडे बघून आपण त्याचा आदर्श घेतो, त्याचं निरीक्षण करतो आणि त्याच निरीक्षणाने आपण त्यांचं काय करत असतो तर आपण त्यांचं एक प्रकारे अनुकरण करत असतो आणि एक स्वयंनियंत्रण देखील त्यावरती आपण करत असतो. मग याची वैशिष्ट्ये काय आहेत? याची वैशिष्ट्ये स्वनियंत्रण किंवा प्रतिकात्मक म्हटलं की आपण साधं उदाहरण जर बघितलं तर भूगोलामध्ये नकाशे असतात, भूमितीमध्ये संबोध असतात, मूळाक्षरं किंवा मूळाक्षराच्या बाजूला आपण चित्र त्या ठिकाणी ठेवलेले असतात. या प्रतिकात्मकता व स्वनियंत्रणाच्या उद्देशाने ही जी अध्ययन निष्पत्ती आहे, सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती, याची काही वैशिष्ट्ये पडलेली आहेत. तर वैशिष्ट्यांमध्ये आपण जसं बघितलं की आदर्शाची निवड, त्याचं निरीक्षण, त्याचं अनुकरण जर योग्य असेल, समाजामध्ये ते न्यायपूर्ण असेल किंवा समाजाने ते स्वीकारलेलं असेल तर व्यक्ती त्याच पद्धतीने अनुकरण करतो. अन्यथा त्या ठिकाणी मात्र त्या आचरणाला किंवा त्या वर्तनाला जर तिथे कुठेतरी एक दुजोरा जर मिळाला नाही समाजाकडून तर ते वर्तन त्या ठिकाणी तो व्यक्तीच थांबवतो. म्हणजे आपण कुठलं तरी एखाद्या व्यक्तीचा आदर्श मानलं आणि त्याचं जर निरीक्षण करून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि जर समाजाकडून ते एक आवडीची गोष्ट बनली तर ते व्यक्तिमत्व
कायमस्वरूपी पुढे सुद्धा आपल्या वागणुकीमध्ये किंवा आचरणामध्ये येत असतं. अशाच पद्धतीची वैशिष्ट्य यामध्ये आहेत. आता यामध्ये महत्त्वाचं आणखीन एक आहे की बांडुरा यांनी आपल्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीच्या काही उपक्रिया देखील सांगितलेल्या आहेत. तर त्या आहेत अवधानात्मक, अवधान एखाद्या गोष्टीकडे आपलं गेल्याच्या नंतर. धारणात्मक म्हणजे आपण ते धारण करण्याचा प्रयत्न करतो. कौशल्याधिष्ठित निरीक्षण व अनुकरण करण्याचा आपण त्याचा प्रयत्न करत असतो. आणि चौथी क्रिया आहे प्रबलीकरण. एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा आदर्श व्यक्तिमत्वाचं अनुकरण त्याने केलेलं असेल आणि त्या ठिकाणी त्याचं प्रबलन जर वाढलेलं असेल किंवा त्याला जर त्याचं, मी सांगितलं आत्ताच की त्याला जर समाजाकडून त्याला प्रतिक्रिया चांगली मिळाली तर त्या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रियेमुळं ते वागणूक त्या आचरणामध्ये कंटिन्यूली ती प्रतिक्रिया किंवा ती क्रिया या ठिकाणी घडत असते. तर प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम आणि बांदुरा यांचं सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती आपण बघितली. बांदुरा यांच्या शैक्षणिक महत्त्व जर म्हटलं तर त्या ठिकाणी व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. निरीक्षण केल्यानंतर पुन्हा मग निरीक्षण कौशल्य वाढतं. अनुकरण करत असताना चुकत व्यक्ती शिकतो, परंतु स्वतःमधले दोष कमी होतात. चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या तर आत्मविश्वास वाढतो. अशा पद्धतीची काही गुणवैशिष्ट्ये बांदुरा यांनी सांगितलेली आहेत. तर या अध्ययन निष्पत्तीमध्ये आपण सर्व काही बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे परंतु व्हिडिओ पाहतायत त्यांनी मात्र नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर आपण भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.